ती म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलेली आहे। हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका असल्याचं सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। सातत्यानं त्यांची प्रकृती ही खालावत जाते। गेल्या 3 दिवसांपासून ब्लड प्रेशर वाढतंय, त्यामुळे त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका उद्भवू शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्यामुळे त्यांना तातडीनं उपचाराची गरज असल्याचं सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे। तर आपण पाहतोय जालन्यामध्ये वाडीगोद्री इथं लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। ओबीसी आरक्षण बचावासाठी म्हणून त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे। मात्र आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे। हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका असल्याचं सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे। मात्र लक्ष्मण हाके यांनी आता उपचारास नकार दिलेला आहे। आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याशिवाय वंचितचे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा लक्ष्मण हाके यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली गेली आहे।